थेट जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधून। हरामखोर त्या महाराज आणलाय कुठून तो जात संपतो त्याच्या हाताने। आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने त्या आगडची। पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलंय, मी काय करू? मी काय चूक केली? माननीय न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, मी सलाईन घेतलं, मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठवला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखेत 23 तारीख घ्यायला लावली अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावली एसपीच्या हाताने। आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा। मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो, आरात लई सलाईन घ्यायला लावतो आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला संपवा, याला 10% आरक्षण घ्यायला लावा, 10% आरक्षण घ्यायला लावा, नाही त्याला संपवा, पोलिसाच्या हाताने याला गोळ्या घाला, औषध द्या डॉक्टरांचा। बामणी कावा करतो या समाजाला फुटून द्यायचं नाही मला। याला एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार आहे, एकतर त्यांच्यावर गुलाल टाकील, नाही तर मला मेलो त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी बळी घ्यायचा ना। गाडी त्याच्या तिकडे घ्या, गाडी उभा करू नका लोकांनी अडली तरी पण गाडी तिकडे घ्या, गाडी घ्या त्याच्या दारात, त्याच्या पोलिसाला अडून द्या, गोळ्या घालून द्या, डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी। मराठी दाखविते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा, कोणी येऊ नका, मी एकटाच जातो, एकतर तुम्हाला सगळ्या स्वाऱ्याचा अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो, नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या, त्याला काटा आहे, मी तुम्हाला एक केलं त्याला काटा काढायचा मराठ्याच्या मधला काढू द्या। हा षडयंत्र रचून लोक उतरलेत माझ्या विरोधात। तो छगन भुजबळला साथ त्यांनीच दिली, समाजाचा मात्र आज तुम्ही उपोषण सोडून आलेला आहे, समाज लढतोय, समाज तोडायला नाही, आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। मी सारं उपोषण सोडायला नाही, मी उपोषण करत चाललोय। छगन भुजबळला सुद्धा पुढे त्यांनीच घातलं, त्यांनी छगन भुजबळला सुद्धा देवेंद्र फडणवीस पुढे घातले, आमच्या मराठ्याचे मंत्री त्यांनी पुढे घातले, आमदार त्यांनी पुढे घातले, त्यांनी चिल्लर चालर समन्वयकम पुढे घातले। तो म्हणतोय हे काटा आहे, त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रच्ची आणि त्यांना सांगतो हे काटा आहे मराठ्याच्या ना आपल्या मधला, आपल्याला जर निवडून यायचं असलं देव काटा काढा, तो काटा काढायला लागलाय, सगळं तेच पुढं घातलेला आहे, आमचे मराठीत नाही ते पुढं घातले, ती गाडी तिकडे घ्या, मी एक तर ते त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालू द्या, नसता त्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यावं लागणार, ओबीसीतून आरक्षण त्याला द्यावं लागणार, मी येताना मराठ्याला आरक्षण घेऊन येतो, नाही तर त्याचे पोलिस मला आडून गोळ्या घालून तुम्ही गाडी तिकडे घ्या, तुम्ही गाडी तर मनोज जरांगे हे फडणवीसांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळालेत। काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली आणि अंतरवालीमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय लाईव्ह। काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि फडणवीसांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला, त्यामुळे डायरेक्ट मुंबईला गाडी घ्या, उपोषण करत मुंबईला जाणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या त्यापेक्षा त्याच्या दारात जातो, त्याला म्हणा माझा काटा काढ मराठी एक केले म्हणतो येली, त्याला संपवा, बदनाम करून संपवा, नाही तर डॉक्टरच्या हाताने संपवा, नाही तर पोलीस याला गोळ्या घाला। हा मी सागर बंगल्यावर जातो, त्याला मला बळी घ्यायचा। हा फडणवीसला सुद्धा त्या छगन भुजबळला सुद्धा त्यांनी पुढं घातलेलं, त्याला मा बळी घ्यायचा ना। आलो येतो तो सागर बंगल्यावर, तू मराठी हुंदा खेळ, आता तू मराठी संपायला निघाला, तुला ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, एक तर गुलाल घेऊन येईन, नाही तो पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घाल, तुम्ही सागर बंगल्यावर यायला लागू, तुम्हा बळी घाला घे,
फक्त मराठ्यांनी मग गाडी अडू नका, जाऊन द्या. तुम्ही भावनिक झालेले पहिल्यांदा कणखर व्यक्ती आहात. तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. मराठ्यांनी गाडी अडवली माझी म्हणून. मराठ्याला माझ्यावर लय प्रेम आहे. मराठी लय जीव लावतात मला. मी माझ्या मायबाप मराठ्याला लय जीव लावलेला आहे. मराठ्यावर माझी खूप निष्ठा आहे. लेकरू म्हणून माझ्यावर लय माझी गाडी मराठीने अडवली, त्याचं वाईट वाटतं. मला रडत आहे. मराठ्याने गाडी नका अडवू. देवेंद्र फडणवीसला वाटतंय मी मराठ्याला मोठं केलंय. 75 वर्षात न मिळणार आरक्षण या महागाल्याने दिलंय. 10% दिले तरी आहे ना. आता ओबीसीतून मागतोय. सगळ्या स्वारी अंमलबजावणी मागतोय. द्या. या अंमलबजावणी द्यायचं नाही. याचा काटा काढा. हे डॉक्टरांच्या हाताने मारा, नाही तर पोलीस याला रातची गोळ्या घाला, असं यांनी सांगितलं. यांनी जे पोरांनी काल रास्ता रोको केलेत यांच्यावर गुन्हे दाखल करायचे सुद्धा सांगितले. शांततेत असताना सुद्धा गुन्हे दाखल करता येते केले. मराठ्याला माझी विनंती, माझी गाडी नका अडवू. मी पाया पडतो तुमच्या. माझी गाडी अडवू नका. मी एकतर आता गुलाल घेऊन येतो. गाडी पुढच्या उठा म्हणा, झोपू नका. नाहीच तर देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे. एकतर त्याला म्हणा माझा गोळ्या घेऊन बळी घे. मी मरायला तयार. षडयंत्र करतो. छगन भुजबळ पुढं करतो. मराठ्याचे नेते पुढं केले. मराठ्याचे आमदार माझ्या अंगावर घालतो. काही का देवेंद्र फडणवीस म्हणतो काटा आहे हो मराठा एक झालेला. काटा काढायचा माझा म्हणतोय. काटा डॉक्टरांच्या हाताने आणि पोलिसाच्या हाताने मारायचं म्हणतो. गालगोळ्या तुझ्या पोलिसांना माझी गाडी अडव. फक्त माझ्या मराठ्याला विनंती, तुम्ही गाडी सोडा माझी. तुम्ही मराठ्यांच्या मध्ये बांध म्हणून उभा होतात. मात्र तुम्ही जर नाही अशा पद्धती केला तर मराठा आक्रमक होऊ शकतो राज्यभरात. माझा मराठा काल शांत होता तरी त्याच्यावर गुन्हे दाखल कमवून केले छगन भुजबळने. छगन भुजबळ ऐकून आमच्या अंगावर लोक घालतो. काल शांततेत रास्ता रोको केले तरी गुन्हे दाखल. पहिले गुन्हे मागे घ्या ना. हैदराबादचं घ्या तरी सगळ्या समाजाला काय आव्हान तुमचं? समाजाला काय आव्हान आहे? तुम्ही माझ्या संग येऊ नका. तुम्ही गाडीच्या पुढून गाव वागड्याच्या पुढे अडवू येऊ नका. मला जाऊ द्या. तो मारायचं म्हणतो ना, पोलिसाच्या हाताने घाल म्हणा गोळ्या. तुझ्या दारात येतो तो आहे दारात. चाल. इथे दृश्य आपण पाहत होतो. अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी निघालेले आहेत आणि मराठा आंदोलक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत.